मित्रांनो, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं पीठ म्हणजे माहूरचं माहूरगड. माता रेणुका इथे या ठिकाणी आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये हे माहूर येतं आणि आज आपण माहूर या ठिकाणी दर्शनाला जातो आहे. हा असा नागमोडी वळण असलेला घाट व सोबतच हिरवीगार जी डोंगर आहेत दोन्ही साईडला आपण पाहतो की छान असा नैसर्गिक छटा या ठिकाणी निसर्गाने आपलं दाखवत आहे. सोबतच या ठिकाणी भाविक जे आहेत जसं तुळजापूर आहे, सप्तशृंगी आहे आणि माहूर, या माहूर गडावर मित्रांनो महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि इथून आंध्राची बॉर्डर पण जवळ आहे. आपण आता सध्या हा घाट चढतो आहे आणि माहूरमधील हे विहंगम दृश्य आपल्याला या वरच्या भागापासून दिसत आहे. कारण रेणुका मातेचं जे शिखर आहे मित्रांनो तर ते उंचावरती आहे आणि आपल्याला यवतमाळ या धनोळा फाट्यावरून म्हणजे नॅशनल हायवे जो तुळजापूर नागपूर आहे तर तिथूनच आपल्याला इथे धनोळा फाट्यावरून एंट्री होते आणि हा आपण सध्या शिखरावर आलेलो आहे आणि समोरच आपल्याला मित्रांनो इथून किल्ला पण दिसतो आहे. या किल्ल्याचा पण इतिहास आहे आणि या ठिकाणी हा किल्ल्याचा परिसर व सोबतच या साईडला आपल्याला जे आहे तर ते अतिशय नागमोडी आणि नैसर्गिक आहे. सगळं नैसर्गिक दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि इथूनच जो समोर म्हणजे जो रस्ता आहे तर त्यामध्ये इथून भाविक जे आहेत तर दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी विश्रांती करतात, काही इथे फोटो पण काढतात आणि इथे समोर मित्रांनो हे गणेश मंदिर आहे आणि इथे मग ह्या साईडला आपल्याला हा जो घाट दिसतो आहे तो वरून आपण रेणुका मातेच्या शिखरावरूनच हे केला आणि हा दत्त शिखर तिकडं जातो. इथून दत्त शिखर जे आहे तर ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे नागमोडी वळण आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला एक आता विनंती आहे की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त हे दत्त शिखर मित्रांनो आपल्याला दिसते आहे इथूनच. फक्त इथे पार्किंगची थोडी कमतरता आहे. शासनाने याकडं लक्ष देऊन पार्किंग करावी. कारण येथील जे रस्त्यावर असणारे जे दुकान आहेत ते दुकानदार पार्किंगला गाडी लावण्याचे म्हणजे काहीतरी घ्या त्या हिशोबाने ते करतात आणि या साईडला आपण दर्शन झाल्यानंतर ज्या वेळेला उतरतो तो त्यावेळेला जो आहे तो हा कुंड पण आपल्याला दिसतो आहे, साईडलाच तो आहे आणि मग इथून माहूर गाव मित्रांनो ते पण छान असं दिसत आहे. हे वरून येताना त्या पायरीवरती आहे. हे काही काढलेले फोटो या ठिकाणी आपण छान इमेजेस काढावे. महाराज पण शांतपणे बसलेले आहेत, फोनवर बोलत आहेत. असं महाराष्ट्रातून ह्या ज्या आहेत तर ते जी बारी आहे तर तिथे दर्शनाला आल्यानंतर मग भाविक यावेळेला म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असल्यामुळं इथं छान अशी गर्दी राहते. कारण एक दिवसात माहूरची ट्रिप जी आहे त्या तिन्ही शिखर आपले 2 ते 4 तासामध्ये होतात. परंतु ज्यावेळेला गर्दी असते त्यावेळेला दर्शनाला अशा पद्धतीची ही बारी लागते. आणि हे गणेश मंदिर आहे मित्रांनो, माहूरचं अतिशय प्राचीन मंदिर हे आहे आणि या ठिकाणी गणेश मंदिरा म्हणजे दर्शन झाल्यानंतर लोक इथे भाविक श्रद्धेने दर्शन घेतात आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या शक्तिपीठाला भेट देण्यासाठी येतात. आणि येथील तांबूल जे आहे तर ते प्रसिद्ध आहे. म्हणजे पानाचा जो पानामध्ये जो विडा बनवतो आपण, विडा म्हणतो त्याला, तर इथे तांबूल जे आहे तर ते देवीला अर्पण करतात. म्हणजे तांबूल हा देवीला एक नैवेद्य म्हणूनच या ठिकाणी दाखवला जातो. आणि मग या माहूरला आपल्याला यवतमाळवरून तर जवळ येतेच परंतु नांदेडवरून देखील आहे आणि माहूर ते एखादं शेगाव असे ट्रेन मित्रांनो भविष्यामध्ये सुरू व्हायला पाहिजे, जेणेकरून आदिलाबादपर्यंत जर त्या ट्रेनला जॉईन केलं तर इकडं पोहरादेवी पण इथून जे बंजारा काशी आहे मित्रांनो ती पण जवळ आहे. तर छान असं एक दिवसीय नयनरम्य उन्हाळ्यामध्ये काढलेली ही एक आध्यात्मिक ट्रिप आहे. आणि अशा पद्धतीनं आता आपला नॅशनल हायवे झालेला आहे आणि इथूनच नॅशनल हायवे अकोट नॅशनल हायवे 161A म्हणजे इकडील अकोला, दिग्रस, बार्शी टाकळी, मानोरा या लोकांना जाण्यासाठी हा मार्ग छान आहे. तर निश्चितपणे आपण थोडंफार फिरलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक फ्रेशनेस जी आहे तर ती आपल्याला मिळेल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर कराल याबद्दल शंका नाही. आणि एकदा निश्चितपणे आपण माहूरला पण भेट द्यावी, जेणेकरून आपले रेणुकादेवी संस्थान जे आहे माहूरचं आता पूर्वीपेक्षा डेव्हलप झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण एकदा निश्चितपणे माहूरला भेट द्या. आध्यात्मिक केंद्राला भेटी दिल्याने आपल्याला एक मनशांती तर मिळतेच आणि सोबतच एक
निसर्गाचा देखील आनंद. ही बारीमध्ये लागलेले असताना आपल्या कॅमेऱ्यातून ड्युअल शूटिंग होते मित्रांनो. दोन्ही बाजूची फ्रंट आणि रिअर तर ही एक शूटिंग घेतलेली आहे मित्रांनो. आपण आज माहूरला आलेलो आहे आणि माहूरला आल्यानंतर आमच्या नातेवाईकाचं जे दुकान आहे संजीव भाऊ दराडे आणि माहूरच्या कितव्या चौथ्या पायरीवर 40व्या पायरीवरच हे दुकान आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण रेणुका मातेचा गड चढतो तिथेच आपल्या हे नातेवाईकाचं दुकान आहे. आणि छान आपण बघू शकतो खेळण्यापासून तर सगळ्या जे आपल्याला लागणारे कडे असेल, त्यानंतर आध्यात्मिक लागणाऱ्या ज्या पोता असेल, सगळे या ठिकाणी अवेलेबल आहे. विभिन्न प्रकारच्या बांगड्या देखील अवेलेबल आहे. तर पूजेचं साहित्य, पितळीचे सगळे काही भांडे आपल्याला या ठिकाणी, दीपमाळ वगैरे जे आहे ते सगळं या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे, आपण बघू शकता. तसेच रेणुका मातेचे जे फोटो आहे, प्रतिमा आहे, त्या देखील आपल्याला लाइटिंगच्या स्वरूपात वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि आपल्याला योग्य दरात या ठिकाणी ते देतील. आणि खास करून दिग्रसवाले आले तर आपल्याला चहा पाण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी होऊन जाईल का नाही? शक्य. हां. एकदा निश्चितपणे माहूरला आल्यानंतर आमच्या नातेवाईकाच्या या दुकानाला भेट द्या. थँक्स.